मुलींच्या सुरक्षितेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। धावत्या लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग, बलात्कार, रस्त्याने जाताना, ट्रेन, बसमध्ये प्रवास करताना मुद्दाम दिले जाणारे धक्के, मॉल आणि इतर ठिकाणी असलेले छुपे कॅमेरे, रिक्षा, टॅक्सीमधून प्रवास करताना चालकाची वाईट नजर आणि त्या कृतीमुळे धावत्या वाहनातून घेतलेली उडी, जाता येता महिलांच्या संदर्भात कानावर पडणारी अश्लील वाक्य, अशा अनेक गोष्टी स्त्रियांच्या बाबतीत घडत असतात। मग कसं म्हणायचं की देशातील स्त्रिया सुरक्षित आहेत? महिला किती असुरक्षित आहेत हे रोज घडत असलेल्या उदाहरणावरून सिद्ध होतं। महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे व्हिडिओ हे अगदी क्षणार्धात व्हायरल होतात। एखाद्या ठिकाणी असं काही घडत असेल की आपसकूस फोटो आणि व्हिडिओ काढायला फोन घेऊन हात पुढे सरसावतात। मात्र अशा संतापजनक धक्कादायक घटना घडताना कुणीच मदतीसाठी पुढाकार घेत नाही। सगळे मुकाट्याने पाहत गप्प बसतात। हीच पुढारलेल्या समाजाची शोकांतिका आहे। विनयभंग, बलात्कार हा रोजचा झाला आहे। 2 वर्षाच्या चिमुकलीपासून ते 60 वर्षांच्या आजींची देखील या विकृतीच्या जाळ्यातून सुटका नाही। माणुसकीला काळिमा फासणाऱ्या अनेक घटना रोज राज्यात घडत असल्याचे चित्र आहे। तर काळिमा फासणारी घटना पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील नरपड या ठिकाणी घडली आहे। एका नराधमाने 8 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केले आहेत। हा नराधम 60 वर्षाचा असून नातीच्या वयाच्या मुलीसह दुष्कृत्य केल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे। खाऊचं आमिष दाखवून एका 60 वर्षाच्या नराधमाने 8 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या चिमुकलीवर सध्या कॉटेज रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे। हरिश्चंद्र गणपत अंभिडे असं त्या नराधमाचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे। डहाणू पोलीस ठाण्याअंतर्गत ही धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी डहाणू पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्या नराधमाला अटक केली। आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्याला 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या प्रकरणी डहाणू पोलीस अधिक तपास करत आहेत। या घटनेनंतर परिसरातील लोकांनी संताप व्यक्त केला आहे। आणि 5 वर्षांची शिक्षा देईल त्याला खाऊ पिऊ घालतील जेलमध्ये, तोपर्यंत बसून राहायचं आपण 4 घटना असेच घडण्यासाठी। ही खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे। आपण टाळ्या बिलकुल वाजवायच्या नाही। लाजिरवाणी गोष्ट आहे ही। आपल्या याच्यामध्ये आज अशी घटना घडल्या, अशा बऱ्याचशा घटना घडल्या असतील आणि हे असंच चालू असेल जर आपण असे झोपलेले असू ना। कारण की बघा, ट्रेन अक्षरशः ट्रेन थांबून टाकतात। आपली पोरं अशी रस्त्यावर असतात। आज ही घटना त्या माणसासोबत घडली, उद्या 10 घटना घडतील। प्रत्येक घटनेचं आपण तोंड द्यायचं बसून गपचूप घरात। 24 तासात एका ग्रुपवर पण मेसेज नाही। 24 तासात नंतर मी गीतेशला विचारलं तेव्हा समजलं मला नेमकं काय झालंय ते। त्याच्यानंतर मी 9:30 पर्यंत माझ्या घरात गॅस बंद होता। सगळ्या पत्रकारांशी बोलली, सगळ्या ह्याच्याशी बोलली, आमदार सरांशी बोलली, सर अशी अशी घटना घडलेली आहे, पोरगी कॉटेज हॉस्पिटलला आहे। तुम्ही काहीच करू शकत नाही। अजून तरी शांत आपण भाषण ऐकतो, अजिबात तुम्हाला ह्या घटनेचा राग पण येत नाही। बायांनी तरी कमीत कमी उठाव करा। तर खूप विचित्र आहे। त्यांचं घर पहिलं जाळलं असतं। पीडित चिमुकली ही आदिवासी समाजाची असून पोस्को व्यतिरिक्त ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा आणि आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी अशी स्थानिक आदिवासी संघटनांकडून मागणी करण्यात येत आहे। महिलांकडे पाहण्याची हिंमत होणार नाही अशा शिक्षा दिल्या जाव्यात जेणेकरून आरोपींवर जरब बसेल। प्रत्येक मुलगी ही कुणाची तरी बहीण आणि मुलगी असते। महिला सुरक्षतेसाठी उपाययोजना करताना स्त्रियांकडे बघण्याचा पुरुषांचा दृष्टिकोन बदलणं गरजेचं आहे। सर्वात जास्त वाईट या गोष्टीचं वाटतं की या विकृतीच्या जाळ्यातून लहान मुलींचीही सुटका नाही। त्या निरागस जीवाला विनयभंग, बलात्कार या शब्दांचे अर्थही माहीत नाही। कधी फिरायला नेण्याच्या बहाण्याने
तर कधी चॉकलेटचा आमिष दाखवून बलात्कार केला जातो. अशा घटनांमुळे बालमनावर काय परिणाम होत असेल याचा विचार करून अंगावर काटा येतो. मुलींबाबत वाईट विचार करण्याची त्यांची हिंमत होणार नाही. बलात्कार आणि इतर गुन्ह्यांसाठी कायद्यांमध्ये अनेक शिक्षा देण्यात आल्या आहेत, मात्र त्यांची लगेच अंमलबजावणी करण्यात यावी, त्याला उशीर लागू नये. म्हणजेच वाईट कृत्य करणाऱ्यांच्या मनात त्यांची एक भीती निर्माण होईल. तर डहाणू येथील घटनेवरून सोशल मीडियावर त्या आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा व्हायला पाहिजे असे अनेकांनी स्टेटस ठेवले आहेत. तसे डहाणूचे आमदार विनोद निकोले यांनीही आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा व्हायला पाहिजे असे सांगितले आहे. आताच मी हॉस्पिटलला भेट दिली. मला परवा दिवशी कळलं की एका लहानशा म्हणजे 8 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार एका नराधामाने केलेला आहे आणि ही खूपच अगदी म्हणजे भयंकर ही गोष्ट आहे. अशा प्रकारच्या घटना घडू नये. मी आत्ताच भेट दिलेली आहे आणि डहाणूचे PI त्यांना मी सांगितलं की त्याच्यावर सक्त कारवाई झाली पाहिजे. ह्या नराधमाला असे सेक्शन लागले पाहिजेत की भविष्यामध्ये अशा प्रकारची घटनेचा विचार पण कोणी करू नये, अशा प्रकारची त्याला शिक्षा झाली पाहिजे. अशा पद्धतीने मी तिथले PI त्यांनाही सांगितलेलं आहे आणि मी पाठपुरावा करतच आहे. त्याला ते जे कुटुंब जे आहे त्या कुटुंबाला नक्कीच न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न मी करू.